तुमच्या डीपीची काय अडचण आहे? डीपीच्या अडचण मध्ये जनावराला पाणी नाही, माणसांना प्यायला पाणी नाही, सुख सुविधा नाही त्या. आणि 6 तारखेला डिपो गेलेला आहे आणि आता तारीख आली 15 तरी डिपो बसला नाही. एक डिपो असता गेला असं चाललं असतं, पण 2 डिपो गेल्यामुळे कसलंच साधन नाही. जनावर उपाशी मरतेली. उद्या मी इली बिल तर एमएससीबी भरून देईल. डीपी चोरीला गेल्यात का चोरीला गेलेले 6 तारखेला. आज तारीख किती आहे? 15 तारीख आहे. म्हणजे सरकारी नियमानुसार बघितलं तर 48 तासाच्या आत डीपी चोरीला जाऊ द्या, नाहीतर नादुरुस्त होऊ द्या. तिला महावितरणनं डीपी जोडून दिलं पाहिजे शेतकऱ्याला. परंतु फलटण तालुक्यामध्ये अशी विचित्र परिस्थिती आहे की इथं डीपी लवकरात लवकर कधीच मिळत नाही आणि खूप वेळ लागतो, प्रचंड उशीर लागतो त्याच्यामध्ये. आणि चोऱ्यांचा शोध लागत नाही. महावितरणची बी एक पुढची अडचण ही असते की जे डीपी चोरीला जातात त्याचा शोध लागत नाही. त्याच्यामुळे त्या चोरीवर डीपी चोरीवरती नियंत्रण आलं पाहिजे. ही शेतकऱ्यांची एक मोठी समस्या आहे. डीपी चोरी जोपर्यंत रोखता येत नाही फलटण तालुक्यात कित्येक वर्षानुवर्ष हे डीपी चोरीचा कार्यक्रम फलटण तालुक्यात चालू आहे. आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की ज्येष्ठ समाजसेविका अंजलीताई दमानिया यांच्याकडे जाऊन भेट घेणे आणि त्यांना जाऊन फलटण तालुक्यातल्या ह्या डीपी चोरीच्या सगळ्या समस्या सांगणे आणि डीपी नसल्यामुळं शेतीचं किती कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देणं. पोरांच्या परीक्षा चालल्या, सगळी अडचण आहे मोठी. त्याच्यामुळे डीपी लवकरात लवकर द्यावा, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. या चौकशी करायला आले नाहीत, काय नाही, चाललंय आपलं काळा बाजार. काय बोलायचं? मुलांच्या परीक्षेची मोठी अडचण आहे. गुरांना अभ्यास करायला लाईट नाही, काय नाही, गुरांना पाणी नाही, पिकं जळून चालली. दिल्याशिवाय आम्ही